निवडणुकीच्या पूर्वीच्या वर्षात सादर होणारा अर्थसंकल्प म्हणून आजच्या अर्थसंकल्पामध्ये अनेकांच्या अपेक्षा होत्या. याची महत्त्वाची कारणं दोन. एक म्हणजे अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत चिदंबरम यांना अर्थसंकल्प सादर करावा लागला. जवळपास 5.5% असलेली वित्तीय तूट आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर असलेली चालू खात्यातील तूट, या दोन्ही तुटींच्या मध्ये त्यांना अर्थसंकल्प सादर करायचा होता. आणि हा अर्थसंकल्प सादर करताना पुढच्या निवडणुकांवरतीही त्यांना लक्ष ठेवायचं होतं. या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्पाकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या. पण यातला दुर्दैवाचा भाग हा की राजकीय दृष्टिकोनातनं किंवा आर्थिक दृष्टिकोनातनं दोन्हीकडून या अर्थसंकल्पाकडे जर पाहिलं तर दोन्ही आघाड्यांवरती निराशा पदरात येऊ शकते. कारण काहीच भव्य दिव्य अर्थसंकल्पानं साध्य झालं आहे असं दिसत नाही आहे. चिदंबरम यांनी चांगल्या पद्धतीनं वेळ काढला किंवा वर्ष मारून नेलं असंच त्याचं वर्णन करावं लागेल. अनेक मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलेले, सोडून देण्यात आलेले, त्याचा तपशिलाचा भाग जाऊ द्या, उल्लेखसुद्धा करण्यात आलेला नाही आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर घरगुती पातळीवरती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुकीचा दर होता, तो खूप खाली घसरलेला आहे. त्याविषयी त्याच्यामध्ये त्यांनी काही म्हटलेलं नाही आहे. आरोग्य सोयीसुविधा त्याच्याविषयी काही त्यांनी म्हटलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं तूट वाढत चाललेली आहे ती तूट भरून कशी काढणार हा त्याच्यात कुठेही संदर्भ येत नाही. आणि अत्यंत मोठी अनुपस्थिती अर्थसंकल्पामध्ये दिसते, ती म्हणजे महसुली तूट, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी त्यांना निर्गुंतवणूक करणं आवश्यक होतं. त्या निर्गुंतवणुकीचा शब्दसुद्धा अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये नाही आहे. त्यामुळे एक अत्यंत सपट आणि त्याला पूर्णपणे सत्वहीन अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन करावं लागेल. ज्याच्यामध्ये काहीही उंच सखलपणा नाही आहे. एखादी कंटाळवाणी वाट ज्याच्यामध्ये कुठे वळण नाही आहे, उंच सखल भाग नाही आहे आणि जी सरळपणे नुसती जात जाते, तिथं ज्या वाटेने गेलं की कुठे पोचतो याचा काहीच अंदाज येत नाही, अशा स्वरूपाचा हा एक मार्ग या अर्थसंकल्पाने दाखवलेला आहे. हे मला असं वाटतं अपेक्षित नव्हतं. चिदंबरम यांच्याकडनं काही बऱ्याच अपेक्षा होत्या. कारण त्यांनी गेल्या 3 महिन्यात जी काही पावलं उचलली, ज्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, ज्याच्यामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला किराणा क्षेत्रामध्ये, तशा स्वरूपाचं काही त्या अर्थसंकल्पामधनं अपेक्षित होतं. आणि तसं अपेक्षित असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी जी सुरुवात केलेली होती, 3 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केलेले होते की थेट परकीय गुंतवणूक, ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात, नंतर वित्तीय गुंतवणूक परदेशी संस्थांमार्फत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ज्याला म्हणतात ते, आणि एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग्स म्हणजे परदेशातनं जे काही डॉलरची निर्मिती करता येऊ शकते ती. पण या तिन्हींचा संदर्भ त्यांनी सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये दिला आणि याचा अर्थ त्याच्यामुळे असा वाटत होता की हे पुढे जाऊन या विषयावरती ते अधिक काही सांगतील. पण दुर्दैवाने पुढे त्याचा काहीच संदर्भ आला नाही आणि त्याचा उल्लेखही निघाला नाही. हे मला असं वाटतं दुःखदायक आहे. छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बऱ्याच केलेल्या आहेत. गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये असेल, 25 लाख रुपयेपर्यंतच्या पहिल्या घरावरती करामध्ये आणखी त्यांनी सवलत दिलेली आहे आयकरामध्ये. या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच केलेल्या आहेत. त्याच्यातही गमतीचा भाग असा की छोट्या गुंतवणूकदाराला, सामान्य नागरिकाला जिथे संदर्भ ठेवता येईल अशा गोष्टी छोट्या प्रमाणावरती आहेत. पण ज्याला त्याचा थेट संबंध नाही पण तरीसुद्धा अर्थव्यवस्थेचा संबंध आहे अशा गोष्टी त्यांनी त्या पद्धतीनेही केलेल्या आहेत. पण त्याचा परिणाम, त्याचा संदर्भ हा साध्या नागरिकाशी, छोट्या गुंतवणूकदारांशी असू शकत नाही. त्यामुळे नागरिक या नजरेतनं जर बघितलं तर हे अर्थसंकल्पाचं वर्ष हे मला असं वाटतं की निर्गुण आणि निराकार असं त्याचं वर्णन करावं लागेल.